नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. ती म्हणजे रेल्वेमधील मेगा भरतीची फायनली मित्रांनो फुल नोटिफिकेशन आलेली आहे. यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती पाहायला भेटणार आहे. किती जागा आहेत, महाराष्ट्रासाठी किती जागा असणार आहेत, पात्रता नेमकी काय असणार आहे. त्यासोबत मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे परीक्षा कशी होणार आहे, मराठीमधून होणार आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, संपूर्ण माहिती पाहायला भेटणार आहे. डिटेल सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन आलेली आहे. ऑलरेडी मी ही PDF फाईल तुम्हाला मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. बघा, रेल्वेमध्ये मित्रांनो ही ग्रुप डी ची पदं भरली जात आहेत. या ठिकाणी चित्रामध्ये देखील तुम्ही पाहू शकता वेगवेगळी ही ग्रुप डी ची वॅकन्सी आहेत, वेगवेगळ्या पोस्ट याच्यामध्ये भरल्या जात आहेत. A to Z माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येणार आहे. खरंच तुम्हाला रेल्वेमध्ये जॉब हवा आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब, महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्रामध्येच तुम्हाला एक्झाम देता येणार आहे आणि मराठी भाषेमधून तुमचा पेपर होऊ शकतो, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. लेवल 1 च्या जागा असतात मित्रांनो, म्हणजेच ग्रुप डी च्या ह्या वॅकन्सी असतात. गट ड ची ही पद आहेत. 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जातो. सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन आलेली आहे. याची मित्रांनो नोटीस जी आहे 28 डिसेंबरला जारी करण्यात आलेली होती. याचं रजिस्ट्रेशन म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो 23 जानेवारीपासून चालू होणार आहेत. 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहेत. आता मित्रांनो याच्यामध्ये ज्या जागा भरल्या जात आहेत टोटल 32,438 जागा आहेत. यामध्ये अजून वाढ झालेली नाही, ऑफिशियली कुठलीही नोटीस आलेली नाही. फक्त 32,438 जागा आहेत. ऑल इंडियासाठी जागा आहेत. महाराष्ट्रासाठी देखील खूप चांगल्या जागा आहेत, त्याची माहिती तुम्हाला पुढे पाहायलाच भेटणार आहे. याच्यामध्ये तुमचं वय मित्रांनो 18 ते 38 वर्ष 18 ते 36 वर्ष ठेवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन असणार आहे, पुढे तुम्हाला मी सांगणार आहे. इन हँड तुमची बेसिक सॅलरी 18,000 असणार आहे. इन हँड सॅलरी जर बघितली याच्यामध्ये तुमचे भत्ते वगैरे पकडून मित्रांनो 36 ते 35,000 पर्यंत या ठिकाणी ही सॅलरी तुमची जाऊ शकते. तर ही मित्रांनो या ठिकाणी ही प्राथमिक माहिती आहे. आता पुढे ही संपूर्ण जाहिरात आहे, जवळपास 67 पेजेसची जाहिरात आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. तर डिटेलमध्ये आपण आता याची पूर्ण माहिती बघूयात. मित्रांनो सध्याच्या या रेल्वे भरती ग्रुप डी पदांसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी अतिशय दर्जेदार असं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की रेल्वे भरती बोर्ड RRB स्पेशल ग्रुप डी साठी मित्रांनो 120 प्रश्नपत्रिका संच असं या पुस्तकाचं नाव आहे. यामध्ये मित्रांनो रेल्वे भरती बोर्ड RRBच्या नवीन अभ्यासक्रमानुसार 14 पदांच्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील परीक्षार्थ्यांना मराठी माध्यमातून तयार करण्यासाठी ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठीमधूनचा जो असतो, ज्या आतापर्यंतच्या परीक्षा घेण्यात आलेले आहेत ओरिजिनल मराठीमधून तसेच तशा प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकात पाहायला भेटतील. यामध्ये त्यांनी गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरणासहित देखील प्रश्न दिलेले आहेत. मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून येत आहेत. मराठी भाषेमधून तुम्हाला याची तयारी करता येणार आहे. रेल्वे ग्रुप डी च्या सर्व पदांसाठी मराठीतील एकमेव दर्जेदार हे पुस्तक मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. याचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर, जे की टर्निंग पॉईंटचे फाउंडर आहेत. सचिन कुरुन सर, जे की मित्रांनो राज्य निरीक्षक STI आहेत. पवन देशपांडे सर, जे की ग्राम महसूल अधिकारी आहेत. यांनी याचं लेखन संकलन केलेलं आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठीमधून देणारे एकमेव दर्जेदार पुस्तक आहे. याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ताचे प्रश्नांचे शॉर्ट ट्रिकनुसार स्पष्टीकरण तुम्हाला दिलेले आहेत. RRB ग्रुप डी परीक्षेत मागील प्रश्नांच्या धर्तीवरती जे प्रश्न विचारले जातात ते पुढच्या परीक्षांमध्ये देखील मित्रांनो जास्त प्रमाणामध्ये विचारले जातात. त्याचा फायदा तुम्हाला या प्रश्नपत्रिकांमधून होणार आहे. तर मराठीमध्ये ही परीक्षा होते मित्रांनो, त्यासाठी हे पुस्तक तुम्ही अभ्यासलं पाहिजे. हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअर मध्ये उपलब्ध आहे किंवा मित्रांनो ऑनलाईन देखील कुठल्याही प्लॅटफॉर्मवरून तुम्ही खरेदी करू शकता. तर आता मित्रांनो जी जाहिरात आलेली आहे त्याच्यामधली स्टेप बाय स्टेप पॉईंट्स आपण बघूयात, जे महत्त्वाचे पॉईंट्स असणार आहेत त्याबद्दलची माहिती. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट लक्षात येईल. ह्याची लिंक तुम्हाला ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती मी दिलेली आहे. सर्वात अगोदर आपण महाराष्ट्रामध्ये किती वॅकन्सी आहेत आणि कुठे वॅकन्सी आहेत ते पाहूयात. सर्वात पहिल्यांदा जर बघितलं वॅकन्सी टेबलमध्ये सेंट्रल रेल्वे मुंबईसाठी महाराष्ट्रामध्ये मित्रांनो 3,244 वॅकन्सी पाहायला भेटतील. याच्यामध्ये मित्रांनो कुठली कुठली पद आहेत बघा. असिस्टंटची पद आहे सर्व S&T असेल, वर्कशॉपमधली असतील, पॉईंट्समॅनची पद आहेत. त्यानंतर ट्रॅक मेंटेनरची देखील पदं आहेत, जे की ग्रुप डी ची पद आहेत. खूप महत्त्वाची पद आहेत मित्रांनो, ह्या देखील वॅकन्सी आहेत. यामध्ये तुम्हाला जर बघायचं झालं तर ओपन, SC ST OBC EWS एक्स सर्व्हिसमॅन अशा पद्धतीने कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं डिवायडेशन देखील त्यांनी केलेलं आहे. तर ह्या 3,244 महाराष्ट्रामधल्या जागा आहेत. त्याच्यानंतर बघा प्रत्येक स्टेट वाईज जागा आहेत, तुम्ही कुठेही अप्लाय करू शकता. मुंबईमध्ये देखील सेंट्रल रेल्वेचे आपण बघितलं. अजून पाहूयात कुठं आहेत महाराष्ट्रामध्ये त्याची वॅकन्सी.
ते देखील आपण बघूयात, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जॉब लोकेशन पाहिजे असेल तर महाराष्ट्रामध्ये अप्लाय करावं लागेल. त्यानंतर बघा वेस्टर्न रेल्वे मुंबई. आता सेंट्रलचं आपण बघितलं, CRचं बघितलं, आता WRच्या बघा 2 वॅकेन्सी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये. वेस्टर्न रेल्वे मुंबईसाठी बघा 4672, त्या 3000 आणि ह्या 4000 जवळपास मित्रांनो या ठिकाणी 7500 पेक्षा जास्त, जवळपास आपण बघूयात की 8000 पर्यंत वॅकेन्सी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुंबईमध्येच या ठिकाणी बघायला भेटतील मित्रांनो. तर बघा या ठिकाणी कुठली कुठली पदं आहेत, ती सर्व पदं आणि त्या कॅटेगरी वाईज वॅकेन्सी इथं पाहायला भेटतील तुम्हाला. पेज नंबर 52 वरती या ठिकाणी ही दुसरी वॅकेन्सी आहेत. तर महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबईमध्येच वॅकेन्सी या ठिकाणी ग्रुप डीच्या निघालेल्या आहेत. त्याच्यानंतर आता बघा मित्रांनो याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, हा जो चार्ट आहे हा पूर्ण एज्युकेशन क्वालिफिकेशनचा इथं तुम्हाला पाहायला भेटेल. बघा याच्यामध्ये जेवढ्या पण पोस्ट आहेत मित्रांनो, जेवढ्या पण पोस्ट आहेत, मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्वच्या सर्व पोस्टसाठी 10वी पास किंवा ITI तुमचा झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. इथं लिहिलं आहे त्यांनी 10th पास किंवा ITI इक्विव्हॅलेंट किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप सेंटर NASC ग्रँटेड बाय NCVT. बघा या ठिकाणी तुमचं ITI झालं आहे, 10वी पास झालं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात. या ठिकाणी सर्वांसाठी हेच एज्युकेशन क्वालिफिकेशन लिहिलेलं आहे. कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत या ठिकाणी एकदा आपण बघून घेऊयात. ट्रॅक मेंटेनन्सची पोस्ट आहे बघा इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर पॉइंट्समॅन बीची पोस्ट आहे ट्रॅफिकमध्ये आहे मित्रांनो. पॉइंट्समॅन ग्रुप डीची पोस्ट आहे. असिस्टंट TRD असिस्टंटच्या सर्व पोस्ट आहेत वरच्या मित्रांनो, वर्कशॉपमध्ये असतील किंवा इतर सर्व पोस्ट आहे. याच्यामध्ये ट्रॅक्स मेंटेनर आणि या ठिकाणी पॉइंट्समॅन ह्या 2 वेगळ्या पोस्ट आहेत जे की इंजिनिअरिंग आणि ट्रॅफिकमधल्या आहेत. बाकी सर्व इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट, मेकॅनिकल डिपार्टमेंट, त्यानंतर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी असिस्टंटच्या पोस्ट आहेत, सर्वच्या सर्व वरच्या ज्या पोस्ट आहेत त्या. तर ह्या अशा पद्धतीच्या पोस्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. त्याच्यानंतर आता महत्त्वाची माहिती आपण बघूयात, ती म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कशी असेल, तुमची एक्झाम वगैरे कुठे होईल ती संपूर्ण माहिती. तर या ठिकाणी त्यांनी रिक्रुटमेंट प्रोसेस दिलेली आहे 23 नंबरच्या पेजवरती, ज्याच्यामध्ये बघा कॅन्डिडेट शुड अप्लाय ऑनलाईन अप्लाय करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची फॉलोइंग स्टेजेसमध्ये रिक्रुटमेंट होईल, स्टेप पूर्ण होईल, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT होईल, त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट BET होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन होईल. तर ही संपूर्ण प्रोसेस तुमची असेल. जवळपास मित्रांनो या ठिकाणी 4 स्टेजेसमध्ये तुमची ही रिक्रुटमेंट असेल, ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT आपल्यासाठी महत्त्वाची आहे, ज्याच्यामध्ये ऑल एलिजिबल कॅन्डिडेट जे असतील त्यांची या ठिकाणी टेस्ट घेतली जाईल. तुम्हाला त्याचा सिलेबस दिलेला आहे, ज्याच्यामध्ये 90 मिनिटाचा वेळ तुम्हाला असेल. जनरल सायन्स, मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स अशा पद्धतीचा हा सिलेबस तुम्हाला असेल. टोटल 100 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. याच्यामध्ये PWD कॅन्डिडेटसाठी 120 मिनिटाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी असेल. निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला 1/3 या ठिकाणी मात्र असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग देखील त्यांनी दिलेली आहे. क्वेश्चन्स कशा पद्धतीचे असतील डिटेलमध्ये सिलेबस देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर तुमचा महत्त्वाचा प्रश्न असेल तो म्हणजे एक्झाम कशा पद्धतीने होईल. बघा 28 नंबरच्या पेजवर आहे मीडियम ऑफ एक्झामिनेशन. क्वेश्चन फॉर CBT विल बी अवेलेबल इंग्लिश, हिंदी आणि 13 रिजनल इंडियन लँग्वेजेसमध्ये असणार आहे, ज्यामध्ये मित्रांनो तुमची मराठी लँग्वेज देखील असेल, म्हणजे मराठीमधून देखील तुमचा पेपर या ठिकाणी असणार आहे. 13 रिजनल लँग्वेजेसमध्ये हा पेपर तुमचा या ठिकाणी असेल. मराठी लँग्वेज देखील तुम्ही फॉर्म भरताना सिलेक्ट करू शकतात. मराठीमधून देखील तुम्हाला एक्झाम देता येणार आहे, त्याची देखील माहिती इथं त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर बघा याच्यामध्ये फिजिकल इफिशियन्सी टेस्ट देखील तुमची घेतली जाईल, ज्यामध्ये मेल कॅन्डिडेटला 35 किलोग्रॅम वजनाचं वजन जे आहे 100 मीटर 2 मिनिटामध्ये घेऊन तुम्हाला जायचं आहे विदाउट पुटिंग द वेट डाऊन. आणि त्याच्यासोबत तुम्हाला 1000 मीटरची या ठिकाणी रन असणार आहे 4 मिनिट 15 सेकंडसाठी. 1 चान्स असणार आहे त्यासाठी, हे देखील असेल. फिमेल कॅन्डिडेटला 20 kgचं वेट असणार आहे. 100 मीटर्स 2 मिनिटचा वेळ असणार आहे आणि या ठिकाणी 1000 मीटरची रन असणार आहे 5 मिनिट 40 सेकंडसाठी. तर हे देखील तुम्हाला इथं पाहता येईल, त्याच्याबद्दल देखील लिहिलेलं आहे. PWD कॅन्डिडेटला या ठिकाणी त्याबद्दलची देखील माहिती दिलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्याबद्दलची ह्या ठिकाणी गाईडलाईन्स आहेत, त्या तुम्ही व्यवस्थित वाचून सर्व माहिती पाहू शकतात. त्यानंतर बघा पूर्ण डिटेलमध्ये याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत त्यांनी. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि या ठिकाणी मेडिकल वगैरे त्याचीही माहिती दिलेली आहे. ऑनलाईन अप्लाय कसं करायचं, ज्यावेळेस ॲप्लिकेशन चालू होतील त्याबद्दलची माहिती तुम्हाला दिली जाईल. आता पुढची जी महत्त्वाची माहिती असणार आहे अजून ती देखील आपण बघूयात. त्यामध्ये बघा फीजबद्दल, आता तुम्हाला फीज किती असेल, ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं PWD कॅन्डिडेट, फिमेल कॅन्डिडेट, एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट, SC ST कॅन्डिडेट जे आहेत त्यांना 250 रुपये फीज सुरुवातीला भरायचे. मात्र याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की दिस फी
ऑफ Rs 250 शॅल बी रिफंडेड इन ड्यू कोर्स ड्यूली डिटेक्टिंग बँक चार्जेस इज ॲप्लिकेबल अपेरिंग इन CBT. तर बघा, तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी परीक्षेसाठी पात्र होता तर तुमची ही 250 रुपये फीस तुम्हाला वापस केली जाते. म्हणजे या ठिकाणी या कॅटेगरीमध्ये 0 रुपीज फीज आहे. बाकी कॅन्डिडेट जे आहेत त्यांना या ठिकाणी 500 रुपये फीज आहे, जसं की OBC कॅन्डिडेट, ओपन कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी. तर परंतु तेही परीक्षेस पात्र झाल्यास तुम्हाला 400 रुपये फीज पुन्हा केली जाते, म्हणजेच फक्त 100 रुपये फीज या ठिकाणी असणार आहे. फीज कमी आहे, मात्र ही फीज तुम्हाला सुरुवातीला भरायची, ती रिफंड तुम्हाला मात्र या ठिकाणी होणार आहे. तर हे फीजबद्दल झालं. बाकी मग एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे तुम्हाला संपूर्ण त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आता एजबद्दल बघा, तुमचं एज जे आहे या ठिकाणी 18 ते 36 सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये कोविड-19मुळे 3 वर्ष तुम्हाला एज या ठिकाणी वाढवून दिलेलं आहे. 18 ते 33 वर्ष वय असतं, परंतु 18 ते 36 करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये बघा, OBC कॅन्डिडेट जे आहेत नॉन क्रिमिनल त्यांना 3 वर्ष सूट असते, SC/ST साठी 5 वर्ष सूट आहे. त्याचसोबत एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी सूट आहे. PWD साठी 10 ते 15 वर्षापर्यंत सूट आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी एज रिलॅक्सेशन देखील तुम्हाला इथं पाहायला भेटेल. तर संपूर्ण माहिती दिलेली आहे, जेवढी पण महत्त्वाची माहिती आहे याच्यामध्ये. तुम्हाला याबद्दल अजून तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.